नमस्कार. आपल्या करामती ट्रेडर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण काही स्विंग ट्रेडिंग स्टॉकचे ॲनालिसिस आणि त्याचे रिझल्ट याविषयी बोलणार आहोत. तर प्राइस ॲक्शन कशी काम करते याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. तर एक स्टॉक आपण आज बघणार आहोत. आपला जो फर्स्ट स्टॉक आहे क्रॅम्प्टन ग्रेव्ज, त्याचा वीकली चार्ट, त्याचं ॲनालिसिस आपण बघणार आहोत. तर ॲनालिसिस जर बघायचं झालं तर हा स्टॉकने वरती हाय लावला, त्याच्यानंतर तो करेक्शनला आला. करेक्शनला आल्यानंतर एक लोअर लो लावला, वरती जाण्याचा प्रयत्न केला, एक लोअर हाय लावला आणि पुन्हा त्याने लोअर लो ब्रेक केला आणि तो स्टॉक खाली आला. खाली आल्यानंतर एक वीकली ट्रेड लाईन, सपोर्टिव्ह ट्रेड लाईन आली, त्याचा सपोर्ट घेऊन वरती जाण्याचा प्रयत्न केला. फर्स्ट टाइम रेजिस्टन्स फेस केला, नंतर तो साइडवेज गेला, परत वरती जाण्याचा ट्राय केला, पुन्हा रेजिस्टन्स फेस केला, परत खाली आला, सपोर्टिव्ह ट्रेड लाईनचा 2 वेळा सपोर्ट घेतला, म्हणजे डबल बॉटम टाइप बनवलेला आहे. प्राइस इथे साइडवेज गेलेली आहे, म्हणजे खाली जाण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. पुन्हा त्याने वरून जी ट्रेड लाईन येत होती त्याचा फर्स्ट टाइम रेजिस्टन्स, सेकंड टाइम रेजिस्टन्स आणि थर्ड टाइम त्याने ब्रेक केलेला आहे, मध्ये वरती जाण्याची पॉसिबिलिटी आहे. तर जी इम्पॉर्टंट लेवल आहे आपली COS, चेंज ऑफ स्ट्रक्चर त्याने ब्रेक करून इथं प्राइस सस्टेन झालेली आहे. आता आपण बघू शकतो, जर इथे प्राइस सस्टेन झाली म्हणजे पॉसिबिलिटी आहे की प्राइस इथून वरती जाऊ शकते. तर आपण आता ट्रेडिंग व्ह्यूज मध्ये जाऊन ऍक्च्युअली मध्ये कशी प्राइस ऍक्शन फॉलो केलेली आहे ते बघणार आहोत. जर चार्ट पाहिला तुम्ही तर इथे प्राइस सस्टेन झाल्यानंतर, चेंज ऑफ स्ट्रक्चर झाल्यानंतर त्यांनी नेक्स्ट वीक मध्ये आपलं टार्गेट दिलेलं आहे. फर्स्ट टार्गेट ही हार्मोनिकची लेवल आहे. स्लोली मी तुम्हाला सांगणार आहे की हार्मोनिक काय आहे आणि ते कसं काम करतं ते. तर तुम्ही प्राइस ऍक्शन वरती लक्ष द्या. तर त्याने फर्स्ट टार्गेट अचीव केलेलं आहे आणि सेकंड टार्गेटसाठी पाहूयात काय होते ते आता. पण त्याने बरोबर आपलं टार्गेटला अचीव केलेलं आहे. आपण नेक्स्ट स्टॉक बघणार आहोत. त्याचं नाव आहे इंडस टॉवर. तर इंडस टॉवरचा हा वीकली चार्ट आहे. हा हाय लावल्यानंतर तो करेक्शनला आला. करेक्शनला आल्यानंतर वरती जाण्याचा प्रयत्न केला, पण रेजिस्टन्स फेस करून तो पुन्हा खाली आला. एक बॉटमला आल्यानंतर ह्या डिमांड झोन वरती त्याने डबल बॉटम बनवला. डबल बॉटम बनवल्यानंतर प्राइस स्लोली वर गेलेली आहे. तर बघू शकता की रिसेंट जो हाय आहे, जर रिसेंट हाय त्याने जर क्रॉस केला, प्रिव्हियस हाय, तर तो वरती जाण्याची पॉसिबिलिटी आहे. वरून येणारी जी ट्रेड लाईन आहे, त्याचा रेजिस्टन्स जर त्याने ब्रेक केला तर पॉसिबिलिटी आहे की ते वरचे टार्गेट आपल्याला इझिली देऊ शकतो. तर आपलं हे अनालिसिस आहे, तर त्याचा रिझल्ट आपण जाऊन बघणार आहोत. तर त्याचा चार्ट जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये त्यानं ज्यावेळेस ट्रेड लाईन ब्रेक केली, ब्रेक करून फर्स्ट टार्गेट अचीव, देन रिटेस्ट करून पुन्हा वरती गेलेला आहे आणि आपलं सेकंड टार्गेट त्याने अचीव केलेलं आहे. इथं इझी बघू शकता, इथं तुम्ही पाहू शकता की त्याने आपलं टार्गेट अचीव केलेलं आहे. आता आपला थर्ड स्टॉक आहे, त्याचं नाव आहे एजीएस लॉजिस्टिक. एजीएस लॉजिस्टिकचा जर वीकली चार्ट पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते की त्याने कप अँड हँडल तयार केलेला आहे. त्या हँडल मध्येच त्याने हेड अँड शोल्डर फॉर्मेशन केलेलं आहे आणि पहिल्यांदा, दुसऱ्यांदा रेजिस्टन्स फेस केलेला आहे, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा आणि पाचव्यांदा त्याने ब्रेकआउट दिलेले आहे. ब्रेकआउट चांगल्या कॅन्डलने दिलेले आहे, चांगली ग्रीन कॅन्डल बनवलेली आहे, म्हणजे वरती जाण्याची पॉसिबिलिटी आहे. तर आपण आता त्याचं अनालिसिस जाऊन बघणार आहे की त्याने, आता आपण हे कपाचं जे अंतर आहे तिथून वरती जे ब्रेकआउट नंतर त्याने 220 पॉइंट देतोय का, हे आपण बघणार आहोत. तर त्याचा आपण चार्ट बघणार आहोत. चार्ट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याने ब्रेकआउट दिल्यानंतर, स्ट्रॉंग ब्रेकआउट दिल्यानंतर रिटेस्टला आला. रिटेस्ट ला आल्यानंतर त्याने रिटेस्ट करून
पूर्णपणे वरती गेलेला आहे आणि ही कॅन्डल बघू शकता. या कॅन्डल मध्ये किती स्ट्रेंथ आहे. त्यानं आपलं टार्गेट अचीव्ह केलेलं आहे. असेच प्राइस ऍक्शनचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर जेवढं जास्त प्रॅक्टिस करणार तुम्ही चार्ट वरती, तेवढी तुमचे अनालिसिस ची ॲक्युरसी वाढत जाणार आहे. त्याच्यासाठी नॉलेज घेत राहा, प्रॅक्टिस करत राहा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.